दुसरा प्रश्न होता के शास्त्र सारा, सगळ्या शास्त्रांचं काय सार आहे? अनेक प्रकारचे शास्त्र आहेत महाराज. काही नास्तिक आहेत, काही आस्तिक आहेत. नास्तिक म्हणजे काय? लोकांना नास्तिक शब्दात आलं की लोकांना असं वाटतं जे देवाला मानत नाहीत ते नास्तिक आहेत. तसं नाही. नास्तिक म्हणजे कोण? नास्तिको वेदनिंदक, जे वेदाची निंदा करतात त्यांना नास्तिक असं म्हणतात. म्हणून नास्तिक 6 शास्त्र आहेत. पहिलं 1 नंबर लागतो चार्वाक. तो चार्वाक नास्तिक आहे महाराज, वेदाला मानत नाही. त्याच्यानंतर त्यांनी जैन, त्यानंतर त्यांनी भगवान बुद्धांचे 4 शिष्य आहेत महाराज. त्यांना 4 प्रकारचा उपदेश केला. क्षणिकम क्षणिकम, शून्यम शून्यम, दुःखम दुःखम, असं 4 शिष्यांना 4 प्रकारचा उपदेश केला. आणि ते 4 वेदाला मानत नाहीत असे 6 नास्तिक शास्त्रकार आहेत. 6 आस्तिक शास्त्रकार वेदाला मानणारे आहेत महाराज. न्यायशास्त्र, सांख्यशास्त्र, योगशास्त्र, पूर्वमीमांसाशास्त्र, उत्तरमीमांसाशास्त्र, असे त्यांनी 6 शास्त्र आहेत. त्याच्यामध्ये न्यायशास्त्राचे करते आहेत गौतम ऋषी, वैशेषिक शास्त्राचे करते आहेत कनाद ऋषी, योगशास्त्राचे करते आहेत पतंजल महामुनी, सांख्यशास्त्राचे करते आहेत कपिल भगवान, पूर्वमीमांसाशास्त्र सांगितलं जैमिनी ऋषींनी आणि उत्तरमीमांसाशास्त्र सांगितलं श्री व्यासदेवांनी. हे जे शास्त्र आहेत या सगळ्या शास्त्रांचं सार काय आहे सांगा? महाराज म्हणतात शास्त्रसारस्य सैव ही, सगळ्या शास्त्रांचं सारसुद्धा तेच आहे. काय आहे? कृष्ण भक्तीत परम श्रेय, भगवंताची भक्ती करा असंच सगळ्या शास्त्रांना सांगे. सकल शास्त्रांचा विचार अंती तुलाची निर्धार, विठोबासे शरण जावे निजनिष्ठा नाम गावे. सगळे शास्त्र एकमुखानं हेच सांगतात की भगवंताची शरणागती करा आणि निष्ठापूर्वक भगवंताचं नामस्मरण करा, त्यानंच तुमचा उद्धार होईल. किम श्रेय कृष्ण भक्तीत परम श्रेय, के शास्त्रसार शास्त्रसारस्य सैवही. आता पुढचा प्रश्न होता कस्वावतार प्रयोजनम, भगवंताच्या अवताराचं प्रयोजन काय? भगवान का अवतार घेऊन येतो? भगवंताच्या अवताराचं प्रयोजन साधू संतांनी सांगितलं. ते म्हणतात घेऊन या चक्रगदा, हाची धंदा करीतो, भक्ता राखे पायापाशी, दुर्जनाशी संहारी. भक्तांचा सांभाळ करणं आणि दुर्जनांचा संहार करणं हे त्यांनी भगवंताचं काम आहे. तो स्वतःच म्हणतो आहे हे यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानाम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. प्रत्येक युगात मी अवतार धारण करून येतो. अवताराचं प्रयोजन सांगितलं धर्मस्थापना करणं आणि भक्तांचा सांभाळ करणं. पण भागवतात असं उत्तर दिलेलं आहे प्रयोजनम सतो रक्षा, जे अनन्य भावनेनं भगवंताला शरण गेलेले आहेत, जे काहीच न मागता भगवंताची निश्चळ असणारी भक्ती करत आहेत, त्या भक्तांचा सांभाळ करण्याकरिता भगवान अवतार घेऊन येतो. त्याचं उत्तर आहे महाराज. का भगवान अवतार घेऊन येतो? भक्तांचा सांभाळ करण्याकरिता भगवान अवतार धारण करून येतो. इथपर्यंत झालं. चौथा प्रश्न होता किम कर्म. देव अवतार घेऊन येतो पण देव आणखी काय काय काम करतो? देवाचं काम काय आहे? मग सांगितलं कर्मसृष्टी आदी लक्षणम, सृष्टी निर्माण करणं हे भगवंताचं काम आहे महाराज. काय काम करतो? सृष्टी निर्माण करतो आणि सृष्टीचं पालन करतो. हे रचा हे सृष्टी को जिस प्रभु ने वही ये सृष्टी चला रहा है. रचा है सृष्टी को जिस प्रभु ने वही ये सृष्टी चला रहा है. सृष्टि को जिस प्रभु ने वही ये सृष्टि चला रहा है. रचाया सृष्टि को जिस प्रभु ने वही ये सृष्टि चला रहा है. जो पेड़ हमने लगाया पहले, जो पेड़ हमने लगाया पहले, उसी का फल अब हम पा रहे. रचा है सृष्टि को जिस प्रभु ने वही है सृष्टि चला रहा है. रचा है सृष्टि को जिस प्रभु ने वही है सृष्टि चला रहा है. वही है सृष्टि चला रहा है. वही है सृष्टि चला रहा है. गोपाल कृष्ण भगवान की जय. रचा है सृष्टि को जिस प्रभु ने वही ये सृष्टी चला रहा है. या भगवंताने ही सृष्टी निर्माण केली. काय काम करतो देव? सृष्टी निर्माण करतो आणि सृष्टीचं त्यांनी पालन करतो, भरण पोषण करण्याचं काम करतो. हे त्याचं कर्म आहे. किम कर्म कर्मसृष्टी आदी लक्षणम.
जयापासून सकळ महिमंडळ हे झाले तो एक पंढरीचा राणा नये अनुमाना श्रुतीशी जेणे हे विश्व निर्मिले महर्षी ब्रह्मा संस्थापिले 21 स्वर्गात ते धरिले सत्ता मात्रे आपुल्या असा असणारा भगवान आहे म्हणून तो संपूर्ण सृष्टी निर्माण करतो। त्याच्या पुढचा प्रश्न होता महाराज के अवतारश्य भगवंताचे अवतार किती झाले? पाचवा प्रश्न आहे। पहिला प्रश्न होता किम श्रेया कृष्ण भक्तीत परम श्रेया। दुसरा प्रश्न होता के शास्त्रसार शास्त्रसारस्य सैवही। तिसरा प्रश्न होता कस्व अवतार प्रयोजनम प्रयोजनम सतो रक्षा। चौथा त्यांनी प्रश्न आहे किम कर्म कर्मसृष्ट्यादी लक्षणम। आणि पाचवा प्रश्न आहे के अवतारस्य। तू म्हणाल परत परत का सांगतोस? भाई तुमच्या मनाच्या पटलावर बिंबलं पाहिजे ना, हे तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे ना। हे परत परत सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे महाराज, नाही तर अजून मला फार कसं सांगायचं आहे पुढे, पण तरी काही गोष्टी रिपीट केल्या जातात। हरिपाठामध्ये हरिमुखे म्हणा दोनदा म्हणलं, एकदा म्हणून जमलं नसतं का हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी असं म्हणले असते ज्ञानोबर आहे, पण हरिमुखे म्हणा दोनदा का म्हणले? अभ्यास आहे ना महाराज, अभ्यासही महत्त्वाचा आहे। एखादा अभंग पाहायचा असेल तर षडलिंगात्मक पाहावं लागतो, उपकरूप स्वराची एक वाक्यता पाहावी लागते, त्यातला अर्थवाद पाहावा लागतो, त्यातली अपूर्वता पाहावी लागते, त्यातलं त्यांनी अभ्यास पाहावा लागतो, त्यातलं फल पाहावं लागते। या सगळ्या गोष्टी पाहून अभंग सोडावा लागतो। तसं त्याच्यात हरिमुखे म्हणा दोनदा म्हणलं अभ्यास आहे। तसे परत परत मी तुमच्यासमोर सांगतो आहे। पहिला प्रश्न असा होता, त्याचं उत्तर तसं आहे। हे सांगण्याचं तात्पर्य अभ्यास आहे, तुमच्या लक्षात असलं पाहिजे जीवनाचं श्रेय कशात आहे। हे बघा जरा स्पष्टच सांगतो, जर तुमच्या जीवनामध्ये तुम्ही धन संपत्ती स्त्रीपुत्र आदी करून प्राप्त करून घेणं श्रेयस्कर समजत असाल तर तुम्ही चुकीचं समजता। भगवंताची भक्ती तुम्ही श्रेयस्कर समजा। तुम्हाला जे हवं आहे आणि जे तुमच्या मनात सुद्धा नाही ते सुद्धा तुम्हाला भगवंताच्या भक्तीनं प्राप्त होईल। म्हणून तुम्ही स्वतः त्यांनी तुमचं जीवन ठरवण्यापेक्षा भगवंताच्या स्वाधीन करून टाका, मग देव त्यांनी ठरवेल तुम्हाला काय करायचं आहे ते, असा त्यातला भाव आहे। हे सांगण्याकरताच एवढं त्यांनी घासून सांगतोय। चला के अवतार किती अवतार आहेत? भगवंतांची 24 अवतार भागवतात सांगितलेले आहेत। तसं तर भगवंतांना अनेक अवतार अनंत अवतार घेशी भक्ता कारणे, किंवा अवतारांच्या राशी तो हा उभा विटेवरी अनंत अवतार भक्तांकरता घेत असतो। पण तरीसुद्धा भागवतामध्ये 24 अवतार भगवंताचे सांगितलेले आहेत। मग ते सगळेचे सगळे अवतार मी तुमच्यासमोर फक्त नावं वर्णन करून सांगतो, पुढे प्रसंग ते येणारच आहेत। म्हणून भगवंताचे 24 अवतार आहेत। पहिला अवतार त्यांनी भगवंताचा आहे सनक सनंदन सनातन आणि सुजात, ब्रह्मदेवाचे 4 मानसपुत्र। भगवान स्वतःच 4 भावंडांच्या रूपानं प्रत्यक्ष प्रगट झाला। हे सनकादिक संत म्हणजे भगवंताचा अवतार आहेत। हे देव अवताराला आलेला आहे आणि ते संत पण आहेत। देवते संत निमित्त त्या प्रतिमा मी तो सांगत असे भावे असो ठावे सकाळा। म्हणून त्यांनी देवच संतांच्या रूपानं प्रत्यक्ष प्रगट झाले। सनकादिक संत भगवंताचा पहिला अवतार आहे। दुसरा भगवंताचा अवतार आहे वराह अवतार। तिसरा भगवंताचा अवतार आहे देवर्षी नारदजी भगवंताचा अवतार आहेत। ब्रह्मदेवाच्या मनातून प्रगट झाले नारद म्हणजे काय माहिती आहे? नारद त्यांच्या नावातच त्याचा अर्थ दडलेला आहे। ज्यांचं बोलणं कधी रद्द होत नाही त्यांना म्हणायचं नारद। अजून सांगतो अर्थ आहे का? नारम कल्याण दधाती ती नारदा, जे नराचं कल्याण करणारे आहेत त्यांना नारद असं म्हणायचं। म्हणून आपल्या जीवनामध्ये कल्याण करणारे जर कोण असतील तर आपले श्रीगुरू आहेत आणि आपले श्रीगुरू हेच आपल्याकरिता नारद आहेत, हे लक्षात ठेवा। म्हणून त्यांनी नारद अतिशय श्रेष्ठ आहेत। नारद भगवंताचा अवतार आहे। यानंतर त्यांनी चौथा भगवंताचा अवतार नर नारायण अवतार। पाचवा भगवंताचा अवतार आहे सिद्धानाम कपिलो मुनिही, म्हणून कपिल भगवान भगवंताचा अवतार आहे। यानंतर 6वा अवतार आहे दत्त अवतार, दत्तात्रेय। दत्त शब्दाचा अर्थ होतो प्रत्यक्ष। दत्त म्हणजे प्रत्यक्ष। ज्यांना त्यांनी भगवंताच्या दर्शनाचा अगदी अट्टहास अंतकरणामधून निर्माण झालेला आहे त्यांना भगवान प्रत्यक्ष दर्शन देतो। हे प्रत्यक्ष दर्शन याचंच नाव आहे दत्त म्हणजे प्रत्यक्ष। म्हणून दत्त अवतार 6वा अवतार आहे। 7वा अवतार आहे यज्ञ अवतार, यज्ञ नारायण। 8वा अवतार आहे वृषभदेव अवतार। आपल्या धर्मामध्ये वृषभदेवाला भगवंताचा अवतार मानतात आणि जैन धर्मामध्ये त्यांना प्रथम तीर्थंकर मानतात। त्यांच्यापासून जैन धर्म सुरू झाला असं त्यांनी मानलं जातं। प्रथम तीर्थंकर आहेत आणि आपल्या धर्मामध्ये त्यांना भगवंताचा अवतार मानला जातो। यानंतर त्यांनी 9वा अवतार आहे पृथ्वी अवतार। 10वा अवतार आहे मत्स्य अवतार। 10 अवतारांमध्ये मत्स्य अवतार 1 नंबर मानला जातो। 24 अवतारात मत्स्य अवतार 10वा अवतार मानला जातो, मत्स्य अवतार। यानंतर कश्यप अवतार।
12वा अवतार धन्वंतरी अवतार, 13वा अवतार मोहिनी अवतार, 14वा अवतार नरसिंह अवतार, 15वा अवतार वामन अवतार, 16वा अवतार परशुराम अवतार, 17वा अवतार वेद व्यास, 18वा अवतार श्रीराम अवतार, 19वा अवतार बलराम अवतार, 19 झाले. आता 20वा पाहिजे ना, प्रत्येकाला पाहिजे 20वा. प्रत्येकाच्या जीवनामध्ये गरजेचं वाटतं 20वा. प्रत्येकाला असं वाटतं 20वा मिळाला पाहिजे. 20वा मिळत नाही महाराज लोकांना. देतात लोक शेवटी. थांबा 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 म्हणतात. कशाला? इथं 20वा आहे. खरं सांगा तुम्ही, त्या प्रेताला 20वा असतं का गुरुजी? काय 20व्याचं कारण आहे? मग का बरं थांबवतात? ते काय थकतं का? बरं त्याला काय चालायचं असतं का 20वा घ्यायला? त्याला हे 4 घेऊन जात असतात. त्याला काय गरज आहे 20वा? बरं त्याला तर असं बांधून नेतात जणू काय पळून जाईल असं. ते इतकं बांधतात कचकटून, अख्खा बंडल खर्च करतात म्हणत त्याला बांधण्याकरता. इकडून बांध तिकडून बांधून टाकलेलं असतं. पाय त्याचे सुटून आहेत म्हणून ते सुद्धा अंगठे बांधून टाकतात. काय त्याला धावपळ करायचं कामच शिल्लक राहत नाही. मग त्याला कशाला 20वा पाहिजे? 20वा त्या खांदेकरांना असतो, त्याला नसतो. माणसाला कधीच 20वा मिळत नाही. त्याची कायम धडपड चालू असते. कुठपर्यंत धडपड करतो माणूस माहिती आहे? जोपर्यंत त्याचं धड पडत नाही तोपर्यंत त्याची धडपड चालूच असते. माणूस रात्रंदिवस धडपड. हे मिळवायचे, ते मिळवायचे, हे करायचे, ते करायचे, सगळं इथंच राहून जातं. शेवटी हाक मारली देवाने की लगेच देवाज्ञा. एका क्षणात एकच गुचकी लागते. आता फार वेळ लागत खलास, एवढ्यातच त्याने होतं महाराज. फार जास्त वेळ लागत नाही, चिंता करू नका. म्हणून सांगता येत नाही, क्षणभंगूर नाही भरवसा. माशी पाख पाखडे तव हे सरे, ग्रास गिळी सत्ता नाही हाती. असं त्यांनी सगळं माहिती आहे आपल्याला. सगळं पाठ आहे महाराज आपलं, सगळं पाठ आहे आपलं. फक्त आपल्याला सुधरत नाही. कधी त्यांनी सुटेल सांगता येत नाही. म्हणून विश्रांती नाही, 20वा नाही. पण जीवाला 20व्याची गरज मात्र आहे महाराज. प्रत्येकाला 20वा असावा असं वाटतं. खरं सांगू का, बरीच माणसं जीवनामध्ये फार कष्टी आहेत, फार दुःखी आहेत, फार त्रस्त झालेले आहेत. जीवन त्यांनी उद्विग्न स्थितीकडे त्यांनी जात आहे. आपल्या अंतकरणातल्या व्यथा कोणासमोर सांगता पण येत नाहीत महाराज. म्हणून कोंडून कोंडून मरायची बारी येते बऱ्याच वेळेला. अशी अवस्था त्यांनी चित्ताची होते. कोणाला सांगावं? आणि आणखी सांगू का, सांगत जाऊ पण नका कोणाच्या समोर. लोक फार भामटे आहेत महाराज. खरंच ना, तुमच्या जीवनात जर काही दुःख असेल, व्यथा असेल आणि तुम्ही जर लोकांच्या समोर सांगायला सुरुवात कराल तर लोक तुमचं रडून रडून ऐकतील. फार हुशार असतात, फार चतुर. तुमचं रडून रडून ऐकतील. आणि थोडं तुम्हाला जाऊ दे 2-4 पावलं. तुमची पाठ फिरली की तेच लोक तुमच्याबद्दल त्यांनी हसून हसून सांगतील. म्हणून एक पथ्य पाळा. तुमच्या जीवनात जर दुःख असेल, व्यथा असेल, कष्ट असतील, काही असे दुःख असतात की आईला सांगता येत नाही, बापाला सांगता येत नाही, भावाला सांगता येत नाही, बहिणीला सांगता येत नाही, बायकोला सांगता येत नाही, मित्राला सुद्धा सांगता येत नाही, जे कोणालाच सांगता येत नाही. अशा काही व्यथा अंतकरणात असतात. कोणासमोर सांगाव्यात? म्हणून एकच जागा आहे सांगण्याची. की जर काय असेल तर हा माझा कन्हैया, हा जो मुरलीधर आहे ना महाराज, याच्यासमोर सांगा तुमचं अंतकरण. एकांतात सांगा. देवा सांगू सुख दुःख, देवा सांगू सुख दुःख, देवा सांगू सुख दुःख, देवा सांगू सुख दुःख, देव निवारील भूक, देव निवारील भूक, जाऊ देवाची गावा, जाऊ देवाची गावा, जाऊ देवाची गावा, जाऊ देवाची गावा. हो देव देईल, हो देव देईल विसावा, जाऊ देवाची गावा, जाऊ देवाची गावा. देवा सांगू सुख दुःख, देवा निवारेल भूक,
तुम्ही ऐकतात ना सर्वजण? माझा आवाज सर्वांपर्यंत जर जात असेल तर फार महत्त्वाचं साधन सांगतो महाराज. लक्षपूर्वक ऐका, कान उंच करून ऐका, सुधरून ऐका. सगळ्यांच्या हिताचं आहे महाराज. माझा काय स्वार्थ नाही, समाधानाचं साधन सांगतो आहे. भगवंताशी काहीतरी संबंध जोडा. त्याला आई म्हणा, बाप म्हणा, भाऊ म्हणा, बहीण म्हणा, त्याला मुलगा म्हणा, त्याला जे म्हणता येईल ते म्हणा. त्याला पती समजा, त्याला सखा समजा, त्याला मित्र समजा आणि आपलं अंतकरण भगवंताच्या समोर व्यक्त करायला सुरुवात करा. भगवंतावर बोलायला सुरुवात करा. जर तुमच्या अंतकरणातली व्यथा भगवंताच्या समोर सांगाल, 2 फायदे होतील. 2 फायदे. सांसारिक लोकांच्या समोर सांगाल तर तोटा होईल, पण भगवंताच्या समोर सांगाल तर 2 फायदे होतील. एक फायदा आहे, तुमचं मन मोकळं होईल. पहिला फायदा, मन मोकळं होईल. आणि दुसरा फायदा, दुःख जर भगवंताच्या समोर सांगाल तर भगवान तुम्हाला त्या दुःखातून दूर करेल. ते दुःख, ती व्यथा तुमच्या जीवनातून काढून टाकेल. 2 फायदे. परत त्यांनी काही खर्च लागत नाही, काही त्यांनी कष्ट लागत नाहीत, काही अर्ज भरावे लागत नाहीत, काही फार सायास लागत नाहीत, काही त्याला नेऊन द्यावं लागतं असं नाही. फक्त श्रद्धा असावी लागेल, फक्त भाव असावा लागेल, फक्त प्रेम असावं लागेल, फक्त आपुलकी असावी लागेल, फक्त आदर असावा लागेल, फक्त आपलेपण असावं लागेल, फक्त त्याच्याशी काहीतरी संबंध जोडावा लागेल. असं जर कराल आणि अंतकरण जर भगवंताच्या समोर सांगाल. काही असे शहाजूक सापडले, ते म्हणले महाराज इथं मरायला टाईम नाही आणि कोणत्या वेळेला तुमच्या देवाबरोबर बोला असशील का? सरळ गोष्ट आहे. काही मेल्याशिवाय राहशील का? कोणत्या वेळेला बोलायचं? मग त्याचंही उत्तर माझ्याकडं आहे. जर तुम्हाला दिवसभर देवाबरोबर बोलायला वेळ भेटत नसेल, अरे कधीतरी दमून थकून जेवण करून अंथरुणावर अंगत टाकत असाल की नाही? कधीतरी विश्रांती तर करत असाल की नाही? म्हणून त्याने सगळं काम आटोपलं आणि आता झोपायचं आहे. अशा वेळेला डोक्याखाली एखादा तक्क्या घ्यावा, त्याच्यावर डोकं ठेवावं, डोळे बंद करून भगवान श्यामसुंदराचं स्मरण करावं. असा विचार मनात आणावा. जर स्वामी भक्त असाल तर स्वामींचं स्मरण करा. जणू स्वामी महाराज बसलेले आहेत. माझं मस्तक स्वामींच्या मांडीवर आहे. ते माझ्या मस्तकावरून हात फिरवत आहेत आणि फार प्रेमानं आपुलकीनं त्यांनी मला म्हणत आहेत, भक्ता चिंता करू नकोस, मी तुझ्याबरोबरच आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे त्यांचे शब्द जणू काय तुमच्यासमोर अशा पद्धतीने उभे राहत आहेत. जणू हा मुरलीधर अशा पद्धतीने म्हणतो आहे, भक्ता मी तुझाच आहे, मी अखंड तुझ्या जवळ आहे, चिंता करू नकोस. असं ज्या वेळेला भगवान माझ्याशी बोलतो आहे, असे भाव अंतकरणामध्ये प्रगट होतील. सगळं जग त्यांनी बाजूला निघून जाईल महाराज. सगळ्या व्यथा, सगळं दुःख त्यांनी, सगळे कष्ट त्यांनी अशा पद्धतीने संपून जातील आणि मग जीवन मंगलमय होईल, निर्मल होईल, पवित्र होईल, शुद्ध होईल, आनंददायक होईल, सुखरूप होईल. एवढं त्यांनी महाराज अशा पद्धतीने जीवनामध्ये दिव्यत्व प्राप्त होईल. हे फार सोपं साधन आहे. हे साधन त्यांनी अनेक साधू संतांनी केलेलं आहे. ब्रह्मलीन श्री रामसुखदासजी महाराज जे त्यांनी ऋषिकेश क्षेत्रामध्ये राहत होते, ते म्हणायचे, त्यांचं वाक्य आहे महाराज, ते म्हणायचे दर 5 मिनिटाला म्हणा, ऐ मेरे नाथ मैं आपको भूलू नये. हे भगवंता मला तुझा विसर पडू नये. असं सारखं भगवंताला म्हणत राहावं, सारखं देवाबरोबर बोलत राहावं. आणि खरं सांगू का, आपल्या जीवनामध्ये जर संकट येत असतील, लक्षपूर्वक ऐका, एखाद्या संस्कारहीन मनुष्यावर जर संकट आलं तर तो मनुष्य व्यसनाधीन होऊन त्याने गटारात जाऊन पडतो. पण पारमार्थिक माणसाच्या जीवनामध्ये जर संकट आलं तर तो त्या संकटाच्या काळात तेवढा जास्त देवाच्या जवळ जातो. त्याच्या जीवनामध्ये जर दुःख आलं, त्याच्या जीवनामध्ये जर व्यथा आली, त्याच्या जीवनामध्ये जर उद्वेग निर्माण झाला तर या उद्वेगाच्या प्रसंगामध्ये तो देवाला सोडून जात नाही, देवाच्या जास्त जवळ जातो. म्हणून या संकटांना, या उद्वेगाला, या दुःखाला त्यांनी महाराज अशा पद्धतीने भगवंताची कृपा समजावी. म्हणून सुख के माथे शील पडो, जो हरि हृदय से जाए, बलिहारी है उस दुःख की पल पल याद दिलाय. त्या दुःखाला त्यांनी फार श्रेष्ठत्व दिलं की पावला पावलाला भगवंताची आठवण अशा पद्धतीने होते. भगवंताची कृपाच आहे महाराज. म्हणून त्यांनी भगवंताच्या समोर हे सगळं सांगितलं पाहिजे. तो परमात्मा काय करेल? तो परमात्मा आपल्याला विश्रांती प्राप्त करून देईल. म्हणून तोच खऱ्या अर्थानं विसावा आहे. तुका म्हणे माझा श्रीकृष्ण विसावा, वाटेनं करावा पडता जीवा. म्हणून त्यांनी श्रीकृष्ण हाच आपल्या जीवनामध्ये विसावा आहे महाराज. म्हणून तुम्हाला जर विसावा हवा असेल, तुम्हाला जर विश्रांती हवी असेल, तुम्हाला जर खरोखर त्यांनी शांत व्हायचं असेल तर श्रीकृष्ण परमात्म्याची शरणागती करा. म्हणून 24 अवतारांमध्ये 20वा अवतार जर कोणता असेल तर कृष्ण अवतार हा 20वा अवतार आहे. आणि तो तुम्हाला त्यांनी अशा पद्धतीनं शरणागता शरण्यमेची एकू असं म्हणणार आहे.
पण सर्वांना त्यांनी शरण जाण्यास योग्य असणारं जर स्थान कोणतं असेल तर माझा भगवान आहे. म्हणून भगवंताची शरणागती करा, भगवंतावर प्रेम करा, त्याला आपलं समजा. तो आपल्या सर्वांना त्यांनी विसावा प्राप्त करून देईल, हा त्याचा स्वभाव आहे महाराज. म्हणून 20वा अवतार कृष्ण अवतार आहे. यानंतर 21वा अवतार बुद्ध अवतार, त्यानंतर 22वा अवतार कलंकी अवतार, 23वा अवतार हरी अवतार, त्यानंतर 24वा अवतार हंस अवतार किंवा हयग्रीव अवतार, असे 24 अवतार त्यांनी वर्णन करून सांगितले. स्थूल सूक्ष्म अवतार असंही त्याच्यात वाद आहेत काही. आता आपल्याला वादात कशाला जायचं, मग त्यांनी सरळ त्यांनी मुद्दे असतील तेवढे आपण सांगतात. असे 24 अवतार वर्णन करून सांगितले. 5 प्रश्नांची उत्तरं मिळाली. किम श्रेय कृष्ण भक्तीत परम श्रेय, के शास्त्रसार शास्त्रसारस्य सैवही, कस्वावतार प्रयोजनम सतो रक्षा, किम कर्मसृष्ट्यादी लक्षणम. आणि मग के अवतारस्य 24 अवतार आपण पाहिले.